दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी फिर्यादी या त्यांच्या शेतामध्ये कांद्याच्या पिकात गवत काढण्याकरता गेले असता आरोपी लक्ष्मण दत्तात्रय गवळी यांनी फिर्यादी या शेतात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन कांद्यात खूप गवत झाले आहे असे म्हणून तिच्या उजव्या हाताला पकडून चल जाऊ तिकडे असे म्हणून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले, म्हणून आरोपी विरुद्ध फिर्यादी यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली। त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम 356A प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी करून गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र सादर केले। नमूद गुन्ह्याची दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी ऐश्वर्या जाधव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 2 सोलापूर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून आरोपी लक्ष्मण दत्तात्रय माळी राहणार कौठाळी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या 6 महिने तुरुंगवास 5,000 रुपये द्रव्यदंडाची रक्कम आणि गुन्ह्यातील पीडितास 3,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे। नमूद खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासले। यात मूळ फिर्यादी, पंच साक्षीदार आणि गुन्ह्याचे तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली। खटल्यामध्ये अमोक सिद्ध कोरे सहाय्यक सरकारी अभियोक्ता, मूळ फिर्यादी यांच्यातर्फे भडकुंबे वकील यांनी काम पाहिले। सदर गुन्ह्यामध्ये दोष सिद्धी होण्याकरता संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर, राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले। कोर्ट पैरवी म्हणून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार सुरेश राठोड यांनी कामकाज पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।